नमस्कार मंडळी, मी गुरुगडशी स्वागत करतोय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सवय मुंबईची ओढ कोकणची। तर मंडळी भरपूर दिवसानंतर आज ब्लॉग करतोय। चालल्यात मित्राचा साखरपुडा आहे, तर दादरला साखरपुडा आहे, तिकडे जायचं आहे। तर निघालो आहे पांडुपूरहून। माझ्यासोबत भाऊजी आहेत, गाडी घेऊन चाललो आहे। आता भाऊजी आणि मी चाललो आहे गाडीवरून। आपली बाईक आहे बघा इकडे, तर बाईकवरून जायचं आहे। आता बघूया कसा प्रवास होता। आज तर संडे आहे आणि संडेला ट्रॅफिक असतंच भरपूर, कारण सगळे संडेला जास्त करून बाहेर फिरायला वगैरे निघतात, काही कार्यक्रम असतात वगैरे तिकडे जायला। ट्रॅफिक तर असणार आहे आणि आता दुपार व्हायला आले, 10:30 वाजून गेले। बघूया 11चा मुहूर्त होता त्यांचा। दादरला जायला किती वाजता बघूया आता ट्रॅफिकमधून, तर भेटू दादरला गेल्यानंतर। हॅलो, नमस्ते, वनक्कम। तर मित्रांनो, पहिल्यांदाच हेल्मेट माउंट केला आहे कॅमेरा आणि मोटो व्लॉगिंग पहिल्यांदाच करतो आहे। कॅमेऱ्याचा अँगल पण व्यवस्थित सेट झाला आहे की नाही माहीत नाही मला, तर ते नंतर कॅमेरा बघितल्याच्या नंतर व्हिडिओ समजेलच कॅमेराचं माउंट अँगल कसं सेट झालं आहे। तर मित्रांनो, विचार केला होता तर ईस्टर्न एक्सप्रेसला हायवेला जास्त ट्रॅफिक असेल, कारण आज रविवार आहे आणि सुट्टी असल्यामुळे सगळेच बाहेर पडतात, पण जसा विचार केला होता तसं काहीच घडलेलं नाही आहे। आणि बघा, तुम्ही बघू शकताय आज पूर्ण रोड खाली आहे। वाटलं होतं कचकचून एकदम चंचू भरलेला असेल रोड, पण रोड काही तसा भरलेला नाही, फुल एकदम रिकामा आहे, सुनसान आहे आणि गाडी हवी तशी पळवायला भेटते। पण गाडी मी काही जास्त पळवणार नाही आहे, कारण आपल्या गाडीचे एक्सेलरेटर केबल खराब झाले, कधी पण धोका देऊ शकते। धोका अजूनपर्यंत दिला आहे ना गाडीने, पण सांगू शकत नाही। गाडी मशीन आहे म्हटल्याच्यानंतर कधीही ऐन टायमाला आपली वाजवून जाऊ शकते, त्याच्यामुळं जास्त रिस्क काही घेणार नाही। तर मोटो व्लॉगिंग पहिल्यांदाच करतो आहे, जास्त काय बोलायचं आपल्याला अजून पण काय माहीत नाही, त्यामुळं जे काय सुचेल त्याच बोलणार आहे। आणि पहिल्यांदाच मोटो व्लॉगिंग करतो, त्याच्यामुळं काय बोलायचं असतं मोटो व्लॉगिंगमध्ये पण आपल्याला काय माहिती नाही। तर मित्राच्या साखरपुड्यासाठी चाललो आहे दादरला। अविनाश मित्र आहे, वाडीतलाच मित्र आहे, तर त्याच्या साखरपुड्यासाठी दादरला चाललो आहे। भावाजी सोबतच आहेत, पाठीमागे बसले आहेत गाडीवरती आणि चाललो आहे तिकडं पोहोचले असतील। बाकीचे सगळी फॅमिली गेली ट्रेनने, आता दोघेजण बाईकवर 2 जण जाऊ शकतो, त्याच्यामुळे 2 जण आम्ही चाललो आहेत बाईकवरून। बाकीचे तर आई बाप्पा वगैरे, बाकी बहीण वगैरे सर्व ट्रेननेच गेलेत। मला वाटतं पोचले पण असतील। आम्ही 11 वाजता निघालो होतो घरातून। बाईक काढेपर्यंत सगळं सेट करेपर्यंत गेला 15-20 मिनटं, त्याच्यात परत नंतर पेट्रोल टाकायचं होतं। पेट्रोल टाकून झाल्याच्या नंतर मी निघाले, तोपर्यंत मला वाटतं जवळजवळ अर्धा पाऊण तास गेला असेल। तेवढ्या वेळात ते दादर म्हणजे कुर्ला सोडून तर पार झाले असतील, पोचायला आले असतील जवळजवळ। आम्ही पोचायच्या आधी ते तिकडं फ्रेश होऊन वगैरे एकदम बसलेले असतील, नाश्ता विष्टा करून वगैरे आले असतील कदाचित। बघू किती वेळ लागते जायला, रोड तर मोकळा आहे, त्याच्यामुळं जास्त वेळ तर लागणार नाही, कारण दादरला जायला एवढा वेळ लागत नाही। ईस्टर्न एक्सप्रेसने एकदम तुसाड गेलात तर 70-80 करत गेलात तरी पण अर्धा तास भरपूर झाला। तर दादरला गेल्याच्या नंतर तिकडे पण समजेल ट्रॅफिक किती आहे। आता इकडे ट्रॅफिक नाही म्हटल्याच्यानंतर तिकडे काय ट्रॅफिक असू शकत नाही, बघू तिकडे गेल्याच्या नंतर कसं काय। तर मंडळी, असे जेव्हा कार्यक्रम असतात, तर साखरपुडा असेल, लग्न असेल, लग्न सोहळा असेल, तर अशा कार्यक्रमाच्या वेळी आपले नातेवाईक, गावची मंडळी म्हणा, ज्यांना आपल्याला भेटायची खूप इच्छा असते, पण आपल्या कामानिमित्त आपण त्यांना भेटू शकत नाही, पण असे जेव्हा कार्यक्रम असतात तेव्हा ते सगळे एकत्र येतात आणि सगळ्यांची आपल्याला भेट होते, तेवढाच एक आनंद वेगळा असतो। त्याच्यामुळे असे कार्यक्रम अटेंड करणं खूप गरजेचं असतं मित्रांनो, ते केलंच पाहिजे। तर मंडळी, आता पोहोचलो आहे मी इकडे दादरला। शारदाश्रम इथे, शारदाश्रम सोसायटी साखरपुडा आहे, मित्राचा साखरपुडा आहे, त्याच्यासाठी आलो आहे। दाखवत होता असे बरेच जण इकडे आले, ते फॅमिली पण आहे सोबत आणि सगळेजण आले वाडीत वगैरे। माझा सुद्धा इकडे बघ, श्रेया, हा श्रेयस आहे भाऊ माझा, एक आता श्रेयस आमचे
साखरपुड्याला आलोय. हे मेन तुम्हाला नवरदेव दाखवतो. त्याचा साखरपुडा आहे तो. याचा साखरपुडा आहे. काय सांगू इच्छिता? काय सांगायचं आहे का? जेवण करा लवकर. आमचं काय आधी तुमचा वर्ग होते, नंतर आमचं बघू. आमचा नंबर लागणारच आहे नंतर. तर भावाचा साखरपुडा आहे. या कसं संपन्न होते. मंडळी आमचा छोटा डॉन पण आलाय साखरपुड्याला. इकडे भाऊ, इकडे गुलाबाची फुलं घेऊन चाललाय. हाय कर, हाय वर. सुरुवात झालेली आहे. भाऊ आपला वाडा बघतोय कधी कार्यक्रम चालू करतायत. कार्यक्रमाला सुरुवात झाली आता. सुरुवात झाली. आपण कितीही आधुनिक युगात जगत असतो, कितीही अपडेटेड झालो तरी आपली संस्कृती, हिंदू संस्कृती, आपली जी परंपरा आहे, रूढी आहे, त्या आपण विसरत नाही कधी. म्हणजे रूढी परंपरांना धरून कोणतेही कार्यक्रम असतील आपले किंवा सण असतील, आपण रूढी परंपरांना म्हणजे जपत असे जे कार्यक्रम करतो. त्याच्यामुळे कसं कार्यक्रमाला शोभा तर वेगळी येते, पण आपण रूढी परंपरा जपतो त्याचा एक आपल्याला अभिमान असतो. तर असंच त्या रूढी परंपरांना धरूनच हे कार्यक्रम आत्ताच आपण चालू आहे. आणि आपल्या वाडीचे गावकरी आणि मंडळी सगळे विडे वगैरे बांधतात. ते साखरपुड्याच्या आधी जो विधी करायचा असतो ते सर्व चालू आहे आता इथे. आपला भाऊ वाट बघते कधी आपला कार्यक्रम चालू होणार. हे मित्र आहेत त्याच्यासोबत. इंट्रो द्या त्यांचा. पोरीनो, आमचे अनमोल रत्नांनी नीट बघून घ्यावं. यांच्यासाठी पण पोरगी बघणं चालू आहे. तुम्हाला यातलं कोण आवडलं असेल तर लगेच सांगून टाका. यांचं पण पार उडवून टाकूया लगेच.
कामावर आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ थांबू शकत नाही मी तर भेटू मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.